नमस्कार मित्रांनो, ट्रेड फॉर प्रॉस्पेरिटीच्या मराठीच्या प्रेडिक्शनच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. चला बघून घेऊया निफ्टी 50चं कालचं बिहेवियर कसं राहिलेलं आहे. एकदा शुक्रवारच्या दिवशी काय झालेलं आपण काय बोलत होतो की 25,130च्या आसपास आपल्याला मार्केटला बाईंग करून चालायचं होतं आणि आपलं टार्गेट अपसाईडचे होते, ज्याच्यामध्ये 25,221 पहिलं टार्गेट, 25,260 आपलं दुसरं टार्गेट, 25,260 पाशी आपण मार्केटला फायनल टार्गेट कन्सिडर करत होतो. बट काय झालेलं आहे बघा, मार्केटने इथली ऑर्डर पिक केलेली नाही आहे. त्याच्यामुळे काय मार्केट जसं ओपनिंग झालेलं मार्केट आपल्याला बुलिश मोमेंटममध्ये वरती जाताना दिसलेलं आहे. त्यामुळे काय की बाईंगचा कोणताही ट्रेड आपल्याला एक्झिक्यूट होताना पाहिलेला नाहीये. दुसरी गोष्ट, मार्केटमध्ये आपण 25,260 ला एक रिजेक्शन मागवत होतो, कारण हा एक स्ट्रॉंग आपला सप्लाय झोन होता. पण बघून काय झालेलं आहे, मार्केटमध्ये जो बाईंग प्रेशर होता तो बाईंग प्रेशर इतका जबरदस्त होता की मार्केटने काय केलं, 25,260 ला डायरेक्ट ब्रेक करायची एक डेअरिंग केलेली आहे आणि इथे मार्केटने त्याला क्रॉस सुद्धा केलेला आहे. आता याच्या मागचं कारण जर बघितलं तर आपल्याला काय पाहायला मिळालेलं आहे की आपली काही UK सोबत जे काही डील साईन झालेले आहेत, त्याच्यामुळे काय की मार्केटमध्ये एक बाईंग प्रेशर जो जनरेट झाला आहे तो कन्सिस्टंटली मार्केट वरती घेऊन चाललाय. बट आता वरच्या बाजूला एक सप्लाय अजून एक होता ज्याच्याबद्दल आपण चर्चा केलेली नव्हती, बट तो होता 25,318 ला. ठीक आहे, या ठिकाणावर मार्केटने काय केलं, एक रिजेक्शन घ्यायला सुरुवात झालेली आहे. सो ॲट द एंड मार्केट इथे संपलेलं आहे. 25,260 ला आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला नव्हता, बट आपण एक ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता बाईंग साईडचा. ज्यावेळी मार्केटने याचा ब्रेकआउट केला त्यानंतर आपण या ठिकाणी एक सी साईडचा ट्रेड केला होता, जो की आपल्या जी काही मेंबरशिप आहे त्या मेंबरशिपच्या ग्रुपमध्ये, म्हणजेच व्हॉट्सअपचा ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये मी ऑलरेडी अपडेट केलेला होता. त्याचा मी स्क्रीनशॉट ऑलरेडी टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे. जर तुम्हाला टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून टाका. आणि ज्यांना व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे त्यांनी 159ची जी काही सिल्वरची मेंबरशिप आहे तिला जाऊन सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब झाल्यानंतर खाली जो माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला मला देऊ शकता. चला पाहूया आपण की ना निफ्टी 50 उद्याच्याला कुठे आणि कशा प्रकारे ट्रेड करू शकतो. सिंपल आहे बघा. पहिल्यांदा आपण काही गोष्टी बघूया, त्याच्यामध्ये न्यूज खूप महत्त्वाच्या आहेत, कारण न्यूजमुळे जरा गडबड झालेली आहे. इथे समजून घ्या. पहिली गोष्ट काय होती की इथे 100% टेरिफ ऑन चायना जो की US कडून टाकण्यात आलेला आहे. याच्या मागचं दुसरं अजून एक कारण बोललं जाते, एक आतमधून चर्चा चालू आहे सगळ्यांचीच, की जो काही पीस नोबेल होता, पीस नोबेल हा ट्रम्पला न मिळता मारिया काय त्यांचं नाव, मारिया चोरिना मॅकर्दो असं समथिंग काहीतरी नाव आहे, तर यांना मिळालेलं आहे. त्यामुळे काय की कुठेतरी पुन्हा एकदा ट्रम्प तात्यांकडून किंवा ट्रम्पकडून 100% टेरिफचा एक बॉम्ब चायनावरती फुटलेला आहे. आता बघा काय झालेलं आहे की अशी जी न्यूज आली त्याच्यामध्ये तुम्हाला क्रिप्टोचे BTC वगैरे असतील सगळे क्रॅश होताना दिसलेले आहेत. इवन US मार्केट सुद्धा क्रॅश झालेलं आहे, ज्याच्यामध्ये नॅस्डॅकला मेजर इम्पॅक्ट झालेला आहे. S&P पण गेलेला आहे. त्याच सोबत चायना मार्केट सुद्धा गेलेला आहे. इवन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली गिफ्ट निफ्टी आहे, कारण सगळ्यांचा मोठा प्रश्न हाच आहे की आपल्या मार्केटवरती काय इम्पॅक्ट आहे. तर बघा करंटली जी गिफ्ट निफ्टी आहे ती 0.78% डाऊनमध्ये ट्रेड करत आहे, डाऊन साईडला ती ट्रेड करते. इट मीन्स काय की मार्केट जरी ओपन झालं तर आपल्याला गॅप डाऊन पाहायला मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे जे लोक सीला गेलेली होती, मी ऑलरेडी तुम्हाला सांगत होतो 260 पासून थोडंसं मार्केटवरती एक रिजेक्शन झोन स्टार्ट आहे. 260च्या वरती ॲक्च्युली मार्केट नव्हतंच पाहिजे, पण प्रेशरमुळे मार्केट वरती तर आलेलं आहे. आणि एक न्यूजचा इम्पॅक्ट बघा, मार्केट डायरेक्ट 0.78% डाऊन साईडला. आता ओपनिंगच्या वेळी बघूया आपण एशियन मार्केटमध्ये जर कन्सिस्टंटली तोच प्रेशर राहिला चायना मार्केटवरती तर कदाचित एशियन कॉन्टिनेंट निगेटिव्ह राहील आणि त्यामध्ये अजून सुद्धा गॅप डाऊन वाढू शकतो, ऑर एल्स कदाचित कमी पण होऊ शकतो. येते आपण सोमवारी ओपनिंगला बघूनच घेऊया. चला जर मार्केटचा तर आपण गॅप डाऊनच कन्सिडर करूया. मार्केटचा गॅप डाऊन कुठेतरी इथे झाला तर समजून घ्या आता मार्केटमध्ये बाईंगच्या ज्या लेवल्सबद्दल आपण चर्चा करायची आहे त्याच्यामध्ये बघा, हा मी सप्लाय झोन केला होता, ह्याला मी डिलीट करतो, काही कामाच्या नाही आपला. आता समजून घ्या ही एक लेवल आहे 25,156. ही लेवल एक आपल्यासाठी टेम्पररी म्हणून खूप छान लेवल आहे. बट आता याच्यामध्ये आपल्याला कन्फर्मेशन घ्यावं लागतील. कन्फर्मेशन काय तर आयसलँड बॉटमचं ऑलरेडी मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं. मार्केट खाली जरी आलं आणि काही वेळ मार्केट इथे हॉल्ट झाला आणि त्यानंतर मार्केटचा एक जो काही शॉर्ट कव्हरिंग या भागात पाहायला मिळालं तर आपण इथून बाय करून चालण्याचा प्रयत्न करू. तसे मी अपडेट्स ऑलरेडी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकेल आणि लाईव्ह असेल तर लाईव्ह पण सांगेल की शॉर्ट कव्हरिंग जर होती तर आपण इथून बाईंग करून चालण्याचा प्रयत्न करेल आणि ग्रुपवरती व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पण डिटेल मी पाठवून देईल. दुसरी गोष्ट आहे की मार्केटचा जो डिमांड झोन, आता डिमांड झोन कुठे आहे, डिमांड झोन समजून घ्या. डिमांड झोन आहे आपल्याला 25,120चा, जो की ऑलरेडी आपण या ठिकाणी बोलत होतो की मार्केटने याच्या ऑर्डर्स पिक केल्या पाहिजे बाईंग साईडसाठी. बट बघा मार्केटने अजूनही त्या ऑर्डर्स पिक केलेल्या नाही आहेत. सो आपण काय प्रयत्न करूया की मार्केटने या 25,120च्या आसपास त्या ऑर्डर पिक केल्या पाहिजे. पण आता कसं आहे की मार्केटमध्ये जो काही प्रेशर राहणार आहे, आपल्या मार्केटवरचा जो सेलिंग प्रेशर आहे तो सेलिंग प्रेशर किती राहणार आहे, FIIची काय भूमिका राहणार याच्यामध्ये इंडियन मार्केटच्या रिगार्डिंग, कारण इंडियन मार्केटवरती मला नाही वाटत की एवढा इम्पॅक्ट
झाला पाहिजे, कारण ऑलरेडी इंडियाने खूप मार खाल्लेला आहे टेरिफमुळे, आणि टेरिफमुळे इंडियाने जे काही डील केलेले आहेत बाहेर, तुम्ही जर मी एक्सपोर्टचा रिपोर्ट तुम्हाला मागेच दाखवलेला होता, तर त्या एक्सपोर्टच्या रिपोर्टमध्ये ऑलरेडी काय होतं की मार्केटने इंडियाने जो काही एक्सपोर्ट करायचा माल US सोबत, तर त्याच्यामध्ये काय आहे की मार्केटने एशिया कॉन्टिनेंटमध्ये पण तो भाग भरपूर तो माल एक्सपोर्ट केलेला आहे. इवन आता युकेने सुद्धा सांगितलेलं आहे की ज्यावरती टेरिफ आहे तर आम्ही 0% टेरिफने तो माल खरेदी करू. इवन 3%चा टेरिफ हा इंडियाकडून जो काही प्रोडक्ट युकेमधून इंडियामध्ये येणार आहे त्याच्यावरती लागणार आहे. थोडक्यात काय की आपण एक्सपोर्ट हा बाकीच्या देशांमध्ये वाढवतोय, US जर आपल्यावरती टेरिफ लावतोय, तर याचा अर्थ काय आहे की आपण कुठेतरी याच्यातून शहाणपणा शिकलेलो आहे आणि आपण कुठेतरी त्याच्यावरती हालचाली चालू केलेल्या आहेत, आणि त्या टेरिफचा इम्पॅक्ट आपल्यावरती पडू नये जास्त म्हणून आपण त्याच्यावरती ऑलरेडी कुठेतरी फ्रंट फुटवरती आलेलो आहे. याचाच अर्थ काय की मला असं वाटतं की मार्केटवरती जास्त इम्पॅक्ट आपल्याला राहिला नाही पाहिजे. मार्केट या डिमांड झोनमधून उठण्याचा प्रयत्न केला पाहिजे इन केस आपल्याला मार्केट 25-120च्या आसपासची बाईंग मिळते आहे तर. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट लेवल, हे लक्षात घ्या. इफ तरी पण मार्केट खाली पडते किंवा काय जाते तर समजून घ्या की मार्केटसाठी सगळ्यात स्ट्रॉंग जो डिमांड झोन असणार तो 25,010चा जो डिमांड झोन आहे, म्हणजे ऑलरेडी आपण ज्याच्या ऑर्डर्स मार्केटने अजूनही पिक केलेले नाही आहेत, तो खूप महत्त्वाचा डिमांड झोन आहे. हा खूप मस्त रिजेक्शन आहेत. जर इफ इन केस मार्केट या ठिकाणी मिळते तर इथून 100% मी सुद्धा बाईंग करून चालणार आहे. मी तर ऑप्शन सेलिंगमध्ये मी जनरली इथे पुट सेल करून चालण्याचा प्रयत्न करेल. तो बघून घ्या, या ठिकाणी मी अपडेट करूनच देईल लाईव्हमध्ये तुम्हाला ग्रुपवरती पण, की मार्केटमध्ये इथून आपल्याला कशा प्रकारच्या लेवल्सला फॉलो करायचं आहे बघून घ्या. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, आपण जर विकली किंवा कारण आपला ऑलरेडी विकलीची संपलेला आहे, विकली नवीन वीक चालू झालेलं, नवीन आठवडा चालू झालेला आहे, तर बघून घ्या काय झालेलं आहे बघा. जेवढ्या स्ट्रॉंग बिअरिश कॅन्डल आलेली तेवढी स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल सुद्धा आलेली आहे. याचा अर्थ काय की मार्केटमध्ये हाय लो हायर आहे हायर लो हे जे स्ट्रक्चर बनवत चाललेलं आहे मार्केट, बघून हाय लो हायर आहे हायर लो, कुठेतरी मार्केट एक हायर हाय देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे 25,000 हा जो काही लेवल आहे 25,400च्या वरती 25,500ची लेवल कन्सिडर करा. याला मार्केट ब्रेक करण्याचा प्रयत्न करेल. इवन या भागातून किंवा या भागातून मार्केटला रिजेक्शन मिळेल. हा जो भाग असेल 25,600 ते 25,800, म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये आपण काय बघतोय, पुढच्या आठवड्यामध्ये पण मार्केटला आपण एक रिजेक्शन कॅन्डल बघतोय, ज्याचं रिजेक्शन आपण ऑलमोस्ट या भागापर्यंत तरी बघतोय, जे की 25,700 25,767 ते 25,550 या झोनपर्यंत आपण एक रिजेक्शन मागू, ज्याला आपण काय म्हणू की एक हायर हाय मार्केटने प्रोव्हाइड केलेला आहे. आणि तिथून मार्केट पुन्हा एकदा जर खालच्या बाजूला येत आहे तर आपण या भागामधून पुन्हा एकदा जसं मार्केट इथून युटर्न मारला आणि याचं कन्फर्मेशन करेल त्यानंतर आपण पुन्हा याच्यावरती चर्चा करूच. बट आता याची मोमेंटम जर आपण कॅल्क्युलेट करतोय तर मोमेंटम ऑलमोस्ट क्लोजिंग पासून जरी केली तरी ती ऑलमोस्ट 1.38% आहे. पण आता जर सोमवारी गॅप डाऊन आला तर मग पुढे काय, मग मार्केटला पुन्हा वरती यायला अजून 2 आठवडे जातील का, हा एक मोठा क्वेश्चन मार्क आपल्या समोर आहे. बघूया पुढच्या आठवड्यामध्ये काय प्रेशर राहतो. आणि जो काही आपल्याकडे फॉरेन इन्व्हेस्टर्स इंटरेस्ट दाखवायला लागलेले आहेत, फॉरेन इन्व्हेस्टर्सकडून जी बाईंग होती खूप छान बाईंग आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्स इंटरेस्ट दाखवायला लागले आहेत, जशी एक्सपोर्टचे डील वाढलेले आहेत त्याच्या ट्रस्टच्या बेसिसवरती कुठेतरी FII आपल्याकडे माल खरेदी करतायत. सो बघूया आपण मार्केटमध्ये 25,700ची लेवल आपल्याला केव्हापर्यंत मिळते, आणि 25,700 आला म्हणजे 26,000 आपल्या मार्केटसाठी जास्त लांब सुद्धा नाही आहे. सो केअरफुली लक्ष द्या या विकलीच्या लेवलवरती, इवन छोट्या ज्या लेवल आहेत त्यांच्यावरती पण. चला बाय बाय, धन्यवाद मित्रांनो. बघूया आपण याच्या पुढे बाकी जे काही डिटेल्स असतील या लाईव्हमध्येच आपण बघूया. लाईव्हमध्ये मी आहेत. सो नक्कीच तुम्ही जे नवीन मेंबर्स आपल्या प्रेडिक्शनच्या व्हिडिओजला व्हिजिट करतात ते पण जाऊन पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा, आणि सकाळी 9:10 मिनिटांनी आपण लाईव्ह या चॅनलवरती येत असतो. सो नक्कीच लाईव्हला जॉईन करा, आणि लाईव्हमध्ये त्या ट्रेडला आपण प्रॅक्टिकली कशा मुवमेंट करतो किंवा काय कन्फर्मेशन असतात यांना पाहून घेऊया. ठीक आहे, चलो धन्यवाद, बाय बाय.